नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. पिंपरी चिंचवड महानगरपालिका रणसंग्राम 2026 अर्थात आत्ता सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवार वेळात वेळ काढून जास्तीत जास्त आपल्या प्रभागामध्ये कसं फिरता येईल, आपलं विजन, आपली भूमिका कशी मांडता येईल याचा प्रयत्न करतायत. आणि याच सगळ्या धामधुमीमध्ये आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती प्रभाग क्रमांक 24ची. थेरगाव, दत्तनगर, गुजरनगर, आदित्य बिर्ला रुग्णालय आणि आधी सगळा मोठा परिसर. कारण या आत्ताच्या प्रभागामध्ये म्हणजे 24 नंबरचा जो प्रभाग आहे यामध्ये तिथे जी फाईट आहे ती भाजप आणि शिवसेना जरी असली तरी खासदार पुत्र वर्सेस सिद्धेश्वर बारणे अशी या ठिकाणची लढत आहे. विश्वजित बारणे विरुद्ध सिद्धेश्वर बारणे. आणि मुळात हे दोन्ही पक्ष महायुतीच्या बाबतीत जर पाहिले तर एक घटक पक्ष म्हणून एकत्रित आहेत. पण आता इथं मात्र युती तुटली आणि या ठिकाणी दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. पण त्यातल्या त्यात आणखी महत्त्वाचं म्हणजे झामाबाई बारणे ज्या 4 टर्म निवडून आलेले आहेत, त्यांचे सुपुत्र जे स्वतः एकदा देखील निवडून आलेले आहेत, ते वर्सेस खासदारांचे पुत्र जे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत, अशी लढत आहे. आणि त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. पण नेमकं या प्रभागात आत्तापर्यंत काय घडलं आहे, तिथं कामं झाली आहेत का, काय कामं राहून गेली आहेत, भविष्यात ही कामं करण्यासाठी कोण प्रतिनिधित्व करणार आहे या प्रभागाचं, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी अर्थातच आत्ता आपल्यासोबत आहेत सिद्धेश्वर बारणे. सिद्धेश्वरजी, आपलं PCMC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. खरं तर सगळ्या पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा आहे की आत्ता जी प्रभाग क्रमांक 24 ही जी लढत आहे ही लढत फार एकदम आव्हानात्मक असणार आहे. तिकडे खासदारांचे सुपुत्र रिंगणात उतरलेत विश्वजित बारणे, इकडं माजी नगरसेविका एकदा नव्हे दोनदा नव्हे 4 टर्म राहिलेल्या झामाबाई बारणे, अर्थात तुम्ही देखील राहिलात आणि तुम्ही त्यांच्या विरोधात लढताय. तर काय तुम्हाला दडपण जाणवतोय का असं की श्रीरंगाप्पा बारणे यांचे सुपुत्र माझ्या समोर आहेत आणि आत्ता आपण लढतो? माझ्या मनावर कसलंही दडपण नाही आहे. आणि अनेक वर्ष माझा परिवार थेरगावातील नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी समाजसेवा करतो आणि त्या माध्यमातून नागरिक आम्हाला पूर्ण सहकार्य करून महापालिकेच्या सभागृहात त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवतात. मी देखील महापालिकेच्या सभागृहात होतो. काही काळामध्ये मी नगरसेवक असताना कामं देखील केली. माझी लढत ही श्रीरंग बारणे पुत्राविरोधात नाही आहे, तर ती माझी लढत जी आहे थोडक्यात आता आमच्या थेरगावात असं चित्र दिसते की खासदारच नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी उभे आहेत का असं जाणवतं आहे. कारण प्रचारात ते तर ज्या ठिकाणी फिरतात तर मला वाटतं की हे मी नगरसेवकासाठी नाही, मी खासदारकीसाठी उभा आहे का असं वाटायला लागलं मला. आणि ते नगरसेवकासाठी उभे असं म्हणायचं? हो, अशीच लढत दिसते. बरं, खरं तर आत्ता आपल्या प्रभागामध्ये आपण जर लक्ष घातलं तर आत्तापर्यंत जी मागची टर्म आहे, अर्थात त्यावेळी स्वतः तुमच्या मातोश्री होत्या नगरसेविका, त्यात काय कामं झाली आहेत जी कामं आत्तापर्यंत आपल्याला एक जमिनीवर दाखवू शकतो की ही कामं झालेली आहेत? जर पूर्वीपासूनचा इतिहास जर पाहिला तर थेरगाव ग्रामपंचायतीचा काळ आणि त्या काळात माझे वडील सरपंच होते आणि त्या काळाच्या नंतर महापालिकेत समाविष्ट झालेलं थेरगाव आणि त्यानंतर 1992 साली झालेली महानगरपालिकेची निवडणूक आणि त्यामध्ये आलेलं महिलांना आरक्षण आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून माझी आई त्यावेळेस नगरसेविका म्हणून महानगरपालिकेत त्यांचा कारभार त्यावेळेस सुरू झाला. तर खेडेगावातनं रूपांतर शहराकडे होत असताना आणि त्या काळात महापालिकेच्या माध्यमातून मिळालेलं जे बजेट होतं, थेरगावचा परिसर हा खूप मोठा होता, माळरानाचा परिसर होता आणि त्या माळरानाच्या परिसरावरती विकास करण्यासाठी जो निधी लागत होता, ज्याप्रमाणे निधी मिळत गेला त्याप्रमाणे थेरगावचा विकास होत गेला. नंतरच्या काळामध्ये महापालिकेचा जो निधी आहे चांगल्या प्रमाणात मिळत गेला. महापालिकेला जसं उत्पन्न शहरातून मिळत गेलं, जकातीच्या माध्यमातून असेल, टॅक्सच्या माध्यमातून असेल, जसं उत्पन्न वाढत गेलं तसं शहराच्या विकासामध्ये महापालिकेने देखील खर्च करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनंच त्या अनुषंगानेच थेरगावला जे काही प्राधिकरण बाधित भाग होता किंवा उर्वरित भाग रेसिडेन्शियल होता, मग जसं विकसित होत गेला तसा त्याचा विकास करण्यासाठी माझ्या आईंनी झामाबाई बारणेंनी प्रयत्न केला. त्या 4 वेळा जरी नगरसेवक होत्या आणि त्या काळात थेरगाव विकसित होत गेलं. विकसित होत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आरक्षणं ठेवली गेली, शाळा असेल, उद्यानं असेल, जे काय असेल ते महापालिकेच्या ताब्यात कसं येईल आणि त्या जमीन मालकांना त्याचा मोबदला कसा मिळेल त्यासाठी प्रयत्न केला गेला. खरं तर सर्वे नंबर थेरगावचा 9 जो आहे, जवळपास 20-22 एकर क्षेत्र आहे. ते क्षेत्र
1997-98च्या काळामध्ये त्यावेळेस खासदार अशोकरावजी मोहोळ होते आणि मुळशी विधानसभा होता आणि मुळशी विधानसभेचे आमदार कुमार गोसावी होते. त्यांच्या माध्यमातून कलेक्टरकडनं जिल्हाधिकाऱ्याकडनं आपल्या महापालिकेने त्या ठिकाणी जी काही रक्कम होती शासकीय रक्कम त्या ठिकाणी त्या जमिनीची त्या ठिकाणी मोबदला दिला आणि ती जमीन थेरगावच्या हद्दीतली असलेली जमीन गायरानीची जमीन ती महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर तिथं विकासाला गती आली. मग त्या ठिकाणी शाळा उभ्या करता आल्या, पाण्याच्या टाक्या उभ्या करता आल्या. जर तसं पाहिलं तर 1992 ते 97 आई नगरसेवक पुन्हा त्यांचा पूर्ण थेरगाव प्रभाग होता. त्यानंतर 97 ते 2002पर्यंतचा प्रभाग वेगळा होता आणि आम्ही एका प्रभागातनं कधी निवडणूक नाही लढलो. आम्हाला नेहमी म्हणजे आई ज्या लढल्या वेगवेगळ्या प्रभागातनं लढल्या आणि वेगवेगळ्या प्रभागात निवडून पण आल्या. कारण की विकासाचं त्यांचं दूरदृष्टी होती, कामाची धडपड होती आणि त्या धडपडीमुळं नेहमीच नागरिक त्यांच्या पाठीशी होते आणि नेहमीच नागरिकांचा प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1999 साली पवारसाहेब मुख्यमंत्री असताना माझा म्हणजे त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब होते आणि प्राधिकरणाच्या भागातल्या लोकांची कामं होत नव्हती. थेरगाव हद्दीतील प्राधिकरणाच्या भागातल्या लोकांची कामं होत नव्हती. म्हणून आईंनी पाठपुरावा केल्यानंतर त्यावेळेस नागरिकांच्या हितासाठी की बाबा त्यावेळेस त्यांच्याकडनं NOC घेतली गेली राज्य सरकारकडनं की ह्या भागात नागरिक राहतात, त्यांना नागरिक सुविधा देण्यासाठी जे काही पत्रव्यवहार झाला आणि त्याच्यातनं शासनाने महापालिकेला कळवलं आणि त्यावेळी नंतरच्या थेरगावच्या विकासाला आणखीन गती निर्माण झाली. जर असं जर पाहिलं तर गाव ते महानगराचा प्रवास हा थेरगावचा आहे. आज 35 वर्ष झाले महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये थेरगाव हा प्रभाग आहे आणि जर पाहिलं तर अजून देखील विकास करायची कामं बाकी आहेत. आरक्षणं काही महापालिकेच्या ताब्यात येणं बाकी आहे आणि महापालिका देखील त्यासाठी प्रशासन काही प्रयत्न करत नाही. आरक्षणं ठेवले, सर्व काही केले, मग त्यासाठी शेतकरी असतील, जागा मालक असेल त्यांचं नुकसान भरपाई द्यावी आणि ती जी काही आरक्षण असेल रस्त्याची, जी रिझर्वेशन उद्यानाची ठेवली असेल, शाळेची ठेवली असेल ते महापालिकेने ताब्यात घ्यावं आणि त्यामुळं विकासाला आणखीन गती येईल. बरं, आता मला असं म्हणायचं की मुळातच तुमच्या घराण्यामध्ये तो वारसा आहे, राजकीय वारसा, अगदी बाळासाहेबांपासून परत झामाबाई बारणे असतील. आता पुन्हा एकदा तुम्ही निवडणूक रिंगणात आहात. यावेळी आता असं नेमकं काय प्रभागासाठी विकासासाठी विजन असेल की ही कामं आहेत ती मला करायला हवी? कारण की गेल्या 9 वर्षात आता आपण पाहिलं तर मुळातच आता तिथे एकतर अनधिकृत ट्रॅव्हल थांब्यांचा प्रश्न आहे, डांगे चौकाती प्रचंड वाहतूक कोंडी. दुसरी गोष्ट म्हणजे मुळातच जे काही पाणी आहे ते पाणी कसं येतं आहे, दूषित येतं आहे, अपुरं येतं आहे, या सगळ्या समस्या आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिक्रमण, पदपथांवर होणारं अतिक्रमण. अगदी आदित्य बिर्ला रुग्णालय असो, गणेश नगर असो किंवा तिकडं आपल्या बाकीच्या कॉलन्यात महाराष्ट्र कॉलनी वगैरे. तर मला प्रश्न असा पडलेला आहे की हा परिसर पूर्ण प्रदूषणमुक्त करणं, नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक मुक्त करणं, यासाठी काय प्रयत्न केले जाते? साधारण 2009-10च्या काळामध्ये आपल्याकडं महापालिकेला राज्य शासन केंद्र शासनाकडनं जे निधी उपलब्ध झाले BRT रोड करण्यासंदर्भात, तो BRT रोड होत असताना त्या ठिकाणी डांगे चौकात जो फ्लायओव्हर बनवला गेला, परंतु तो फ्लायओव्हर होता एकाच बाजूने आणि 2004-05 नंतर हिंजवडी IT पार्क हे क्षेत्र नावारूपाला आलं आणि त्यामध्ये होणाऱ्या कंपन्या आणि त्यामध्ये येणारे लोक, कामगार वर्ग, उच्च शिक्षित असतील किंवा सर्वसामान्यांपासून उच्च शिक्षण पदापर्यंत काम करणारे लोक आणि आमच्या भागामध्ये त्या नागरिकांचं राहायचं वास्तव्य आणि शहरामध्ये देखील ते वास्तव्य खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढलं. लोकसंख्या शहराची देखील त्यामुळेच वाढलेली आहे. तर ती वाढत असताना तो फ्लायओव्हर झाला, BRT रोड, उड्डाणपूल जो रावेत आणि असं झाला औंधच्या मार्गे आणि मग त्याच्यानंतर त्यासाठी विचार केला गेला की बाबा 2015 साली मग आई नगरसेवक असताना त्यातला काही प्रभाग क्रमांक वेगळा होता त्यावेळेसचा आणि त्यावेळेस देखील प्रस्ताव केला, पत्रव्यवहार केला गेला आणि प्रस्ताव करून तिथं बजेट देखील ह्याने हेड पण ओपन करून ठेवलं होतं. 2019मध्ये आम्ही आदरणीय लोकनेते लक्ष्मण भाऊंच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न केले आणि पूल कसा करता येईल, एक तर उड्डाण पूल करायचा का अंडरपास करायचा. मग त्या ठिकाणची जमिनीची पातळीची तपासण्यात आली की लेवल नदी पात्र वगैरे जे काय असेल. उड्डाण पूल केला असता तर खूप उंचावरून जात होता, तो अंगावर आल्यासारखा वाटत होता. ती डिझाईन पाहिली, मग त्यासाठी ग्रेड सेपरेटरचा विचार केला गेला आणि मग लक्ष्मण भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यावेळेसचे मंत्री महोदय जे होते पशुसंवर्धन खात्याचे माधवराव जानकर, त्यांच्या शोभा हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन केलं गेलं. त्यासाठी लक्ष्मण भाऊ जगतापांनी प्रयत्न केले आणि नंतरच्या काळामध्ये त्याला 18 महिन्याचा कार्यकाळ होता. तो 18 महिन्याच्या अवधीत काही जास्त थोडासा उशीर झाला, त्यावेळेस करोनाचा काळ आला, त्यामुळे काही कामांचा स्पीड कमी होता.
नंतरच्या काळात आदरणीय चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलं गेलं. ट्रॅफिकची समस्या ही लक्षात घेतली होती. मग ते बजेट मग त्याचा विषय कधी केला होता की 2015-16मध्ये केला होता. बरोबर भविष्यात त्याच वार्डातनं नगरसेवक असेल का नसेल हे माहीत नव्हतं. बरोबर परंतु जनतेचा विचार करून डांगे चौकातली ट्रॅफिकची कोंडी जी पाहत होतो आम्ही, आमचं दररोज त्या ठिकाणी जाणं येणं, आमचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. आम्हाला त्या ठिकाणची पूर्ण जाणीव आहे. आम्ही ज्या प्रभागात राहतो, आम्ही ज्या गावात राहतो, आम्हाला तिथल्या समस्यांची जाणीव आहे. म्हणून आम्ही दूरदृष्टी ठेवून विचार करून पुढचं काम करण्याचा प्रयत्न करत असतो की बरं. जेणेकरून नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये. परंतु त्या ठिकाणी आज देखील ट्रॅफिकची समस्या आहे. भविष्य काळात ती कशी नागरिकांना त्या त्रासापासून मुक्त करता येईल त्याचा देखील आम्ही विचार केलेला आहे आणि नक्कीच. प्रयत्न देखील तर करणार आहे. केजुदेवी धरण आहे किंवा पवना नदी आहे, तर अजूनही तिथं प्रदूषण आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर त्यासाठी देखील आता काहीतरी तुम्ही पुन्हा एकदा महापालिकेत गेल्यानंतर निश्चितपणे काहीतरी मार्ग काढाल अशी लोकांची अपेक्षा आहे. तुम्ही त्याच्यावर काय निर्णय घेतलेला आहे, काय करता येईल त्यासाठी? खरं तर त्यासाठी निर्णय आणि तिथं आदरणीय लक्ष्मण भाऊंच्या माध्यमातून आणि त्यावेळेस महापौर राहुल जाधव होते. जो आपला पवना नदी पुलावरील बाजूचा जो घाट आहे, ज्या ठिकाणी गणपती विसर्जन केलं जातं, त्या ठिकाणी तिथं भूमिपूजन केलं जातं की नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून तिथली जी परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु ते काम अपूर्ण राहिलं. त्याला तेवढी गती नाही आली. जे आपल्या महापालिकेतील पर्यावरण विभाग आहे, त्या पर्यावरण विभागाने खरं त्याला गती द्यायला पाहिजे होती. तेवढं त्याला गती न दिल्यामुळं कामं अपूर्ण आहेत आणि भविष्यकाळात आम्ही पुन्हा जेव्हा महापालिकेच्या सभागृहात येऊ आणि त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून त्याला गती देण्याचं आणि शहर स्वच्छ सुंदर नदी प्रकल्प ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. खरं तर काही वर्षापूर्वी म्हणजे मी नगरसेवक नाही, पण आई नगरसेवक असल्यामुळं त्यांच्या पत्रव्यवहारावरती मी जे केजुदेवी बंधारा आहे तिथं त्या स्वच्छतेसाठी मला तिथले ते बंधाऱ्याचे गेट वॉल खोलायचे होते की तिथली खालची घाण निघून जाईल. त्यामुळं बरोबर साचलेल्या अनेक वर्षाचं पाणी, त्याची दुर्गंधी होती, ती बरोबर. दूर करण्यासाठी आम्ही त्याचा प्रयत्न केला. मी पहिला पत्रव्यवहार केला MIDCशी. MIDC म्हणे आमच्या ताब्यात त्याचा काहीच अधिकार नाही आहे. पहिलं महापालिकेला केला. महापालिकेने हात वर केले. महापालिकेतील जो विभाग आहे त्यांनी हात वर केले आणि मग MIDCशी पत्रव्यवहार केला. MIDCने पण त्याला उत्तर दिलं नाही. मग मी त्याच्यासाठी पाटबंधारे खात्याशी त्याच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी देखील तो विषय टाळला. मग असे 3ही ठिकाणी पत्रव्यवहार केले होते. आईंचं नगरसेवक लेटर हेडवरती ते पत्रव्यवहार केले होते. परंतु नंतरच्या काळात मी पुन्हा त्यासाठी प्रयत्न केले. संजय कुलकर्णी साहेबांशी भेटलो पर्यावरण विभागाला आणि त्यानंतर जलनिसारण जो होतं रामदासजी तांबे साहेब, त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. मग त्यांनी आम्हाला सपोर्ट केला की कमीत कमी काही टीम बोलवली गेली आणि टीम बोलवून त्या ठिकाणी नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी तिथले गेट खोलले गेले. प्रथम आम्ही गेट खोललं ते मोरा गोसाईचा इथला छोटासा बंधारा आहे, तो खोलला. तिथलं घाण पाणी आणि तिथले गाळ सगळा पुढं सोडून देण्यात आला. त्यानंतर पदनची पेपर मिलचा एक छोटासा बंधारा आहे मध्ये एक, तर त्याचं देखील आम्ही तिथनं ते गेट खोललं आणि मग मुख्य जो बंधारा आहे मोठा केजुदेवीच्या तिथला, तिथले गेट खोलले. तिकडचं घाण पाणी सगळं काढून दिलं गेलं. तिकडचे गाळ असेल काय असेल की जेणेकरून त्या पाण्यामधले मासे असतील, जीवजंतू असेल, त्या घाण पाण्याच्या कार्बन डायऑक्साईड किंवा त्यांना ऑक्सिजन मिळत नव्हता, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होत होता. ते आमचं नेहमी लक्षात असायचं. मी दररोज त्या ठिकाणी बंधाऱ्याजवळ आणि बागेमध्ये असल्यामुळं मला त्याची पूर्ण जाणीव होती. म्हणून ते प्रयत्न केले गेले आणि आता मधल्या काळात देखील त्याच्यासाठी प्रयत्न चालू होते. तर जो महापालिकेचा 2022 नंतरचा प्रशासकीय काळ आहे, त्या प्रशासकीय काळामध्ये काही गोष्टी नागरिकांच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न केला. थोडीफार मदत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देखील झाली, परंतु जेवढ्या ठोस प्रमाणात काम करायचे ते काम करायला आम्हाला मिळत नाही आहे. नक्कीच. मग आता तुम्ही जर नगरसेवक म्हणून पुन्हा एकदा निवडून आलात तर निश्चितपणे या सगळ्या समस्या दूर होतील अशी अपेक्षा थिरगावकरांना आहे आणि ती अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल. खरं म्हणजे मुळात आत्ता प्रभाग असो किंवा आपला पिंपरी चिंचवड असो, गेल्या 9 वर्षांपासून निवडणूकच झालेली नाही आहे. बरं, प्रशासनाच्या माध्यमातून किती कामं झाली जिथे नगरसेवकच नाही, लोकप्रतिनिधीच सभागृहात नाही. आता मात्र ही संधी आहे. त्यामुळं जी काही उरलेली कामं आहेत किंवा ज्या समस्या आपल्याला दिसत आहेत त्या पूर्णपणे दूर करण्यासाठी पुन्हा एकदा बारणे कुटुंबीय अर्थात तुमचा सगळा जो आत्तापर्यंतचा मातोश्रींचा अनुभव असेल तर एकत्रित येऊन निश्चितपणे या आपल्या प्रभागातल्या समस्या मिटवण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो. सिद्धेश्वरजी, आता एक शेवटचाच फक्त प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. काय सांगता येते यंदा चित्र प्रभाग क्रमांक 24मध्ये काय असेल? प्रभाग क्रमांक 24मध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी काम अनेक वर्षापासून करतो आणि ते करत असताना भारतीय जनता पार्टीने माझे जे सहकारी आणि मी
आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली. गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही 4ही जण, आज आमचा जो पॅनल आहे हा पहिल्या दिवशीपासून जे आम्ही एकत्र आलो तेव्हापासून आजपर्यंत देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. आणि शेवटपर्यंत आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना नागरिकांच्या हितसंवादातील जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि प्रभागात फिरत असताना नागरिकांचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद आहे, आनंद आणि जसं काही ठिकाणी जर गेलं तर असं वाटतं की दिवाळी आली काय, अशा प्रमाणात ते आमचं स्वागत करतात. तर त्याच्यात अजून एक तुम्ही मला एक थोड्या वेळापूर्वी प्रश्न विचारला होता. खरं तर आमच्या डांगे चौकात आठवडे बाजार भरतो. आठवडे बाजारामुळं नागरिकांना नाहक त्रास होतो. तर त्यासाठी देखील आमदार लक्ष्मण भाऊंनी एक योजना आखली होती, परंतु त्याला गती आली नाही. तो आठवडे बाजार रस्त्यावरनं बाजूला करून कुठंतरी त्या व्यापाऱ्यांना देखील कुठंतरी वेगळ्याच ठिकाणी स्थान दिलं जाईल, जेणेकरून डांगे चौकातला हा परिसर मोकळा सुटसुटीत वाहतुकीसाठी होईल. आणि जे काही गैरप्रकार देखील घडतात, म्हणजे जुगार अड्डे असेल खुलेआम किंवा जुगार काय अड्डे असेल, इथे चालू आहेत. तर त्यासाठी ट्रॅव्हल्स आहेत अनधिकृत, त्यासाठी देखील आमचे प्रयत्न राहणार आहेत. तर त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन, संबंधित पोलीस स्टेशन असेल, जर तिथनं काही हालचाली नाही झाल्या तर आम्ही गृह मंत्रालयापर्यंत जाऊन गृहमंत्र्यांशी त्याच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्याशी तो सोडवण्याचा. आणि आमचा परिसर IT हबच्या जवळ आहे. IT हा नागरिक आमच्या परिसरात राहतात, त्यामुळं आमचा भाग जो आहे तर काही उच्चभू सोसायटी आहेत बरोबर. आणि बैठी घरं, कॉलनी प्लॉटिंगचं आहे. बरोबर. म्हणून असं असल्यामुळं आम्हाला विकास करताना आमच्या प्रभागाचा दोन्हीकडचा समतोल, दोन्ही नागरिकांचा समतोल राखून हा विकास करायचा आहे. तर आणि कोणाला कुठलाही त्रास होणार नाही ह्या दृष्टीने आम्ही आमच्या प्रभागात 24मध्ये काम करण्याचा 4ही जण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. एक जनतेला आव्हान म्हणून तुम्ही काय सांगाल अगदी शेवटला? महानिवडणुकीच्या संदर्भात आता आम्ही 4ही उमेदवार आहोत, तर ते प्रचाराच्या माध्यमातून नागरिकांसमोर जातो आहे. आणि निवडणुकीचा कार्यकाळ सुरू झाला तसं आमच्या भागातील मतदारांनी, नागरिकांनी आम्हाला पाहिलेलं आहे की, आणि त्यात देखील काय राजकारण घडलं ते देखील त्यांच्यासमोर आहे. आणि नागरिक आमचे सुज्ञ आहेत, त्यामुळं नागरिक आम्हाला भारतीय जनता पार्टीला आणि आमच्या उमेदवारांना नक्कीच कौल देतील, ही मला खात्री आहे. धन्यवाद सिद्धेश्वरजी, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष आहे प्रभाग क्रमांक 24वर. अर्थात निकाल काय लागणार आहे ही जनताच ठरवणार आहे, कारण की जनताच यावेळी पिंपरी चिंचवडमधून कोण उमेदवार निवडून येणार आणि कुणाला मतदान होणार याचा हक्क पूर्णपणे जनता जनार्दनांकडेच आहे. मुळातच आत्ताच आपण सिद्धेश्वरजी यांची जी रोखठोक भूमिका होती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझी लढाई नगरसेवकाविरुद्ध नाही आहे, तरी आता खासदाराविरुद्ध आहे, कारण की तेच त्या ठिकाणी प्रचारात जास्त दिसत आहेत. अर्थात मुळात जो काही सगळा प्रभाग क्रमांक 24मध्ये राजकीय जो काही उलथापालथ झाली, राजकीय पट आपण पाहतोय, त्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे पॅनल खूप चर्चेत आहे. आणि त्या पॅनलमधले भाजपचे अधिकृत उमेदवार अर्थातच सिद्धेश्वरजी बारणे यांच्याशी आत्ताच आपण संवाद साधलेला आहे. सिद्धेश्वरजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पाहत रहा PCMC न्यूज, अर्थात चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं.